विस्ताराने। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून आज लोकसभेत खासगी सदस्यांच्या ठरावांवर चर्चा होणार आहे। दरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कालही विविध मुद्द्यांवरून केलेल्या गदारोळामुळे कामकाज दोनदा तहकूब केल्यानंतर अखेरीस दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। मात्र या गोंधळादरम्यानच सभागृहानं खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं। परदेशी निधीच्या नियमनाची तरतूद असलेलं परदेशी योगदान नियमन सुधारणा विधेयक 2026 हे JPC अर्थात संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्तावही लोकसभेत मंजूर करण्यात आला। या समितीत लोकसभेचे 21 आणि राज्यसभेचे 10 सदस्य आहेत। ही समिती हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपला अहवाल सादर करेल। राज्यसभेनं काल राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 हे मंजूर केलं। लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलंय। देशातल्या सहकार क्षेत्राला अधिक मजबूत आणि गतिमान करण्यासाठी हे विधेयक आणल्याची माहिती सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हे विधेयक मांडताना दिली। नीट पेपर फुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन यावर सरकारनं निवेदन द्यावं अशा मागणीसाठी विरोधकांनी सातत्यानं केलेल्या गदारोळामुळे या अधिवेशनात सुमारे 18 दिवस लोकसभेचं कामकाज होऊ शकलं नाही। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलंय। देशाच्या स्वातंत्र्याच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट